यानंतर मी इथे डॉक्टर MP देशपांडे यांना माफ करा डॉक्टर विजय हब्बू यांना इथे आमंत्रित करतो आहे. डॉक्टर विजय हब्बू हे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी. त्यांनी डॉक्टरेट ब्रिटनमध्ये केले आणि अमेरिकेची त्यांना पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळाली. NCLचे ते प्रिन्सिपल सायंटिस्ट होते. 1994 पासून रिलायन्सच्या पॉलिस्टर डिव्हिजनचे संशोधन आणि तंत्रज्ञान विभागामध्ये वरिष्ठ सदस्य होते आणि आता सध्या ते रिलायन्सच्या पेट्रोकेममध्ये सस्टेनेबिलिटी अँड सर्क्युलर इकॉनॉमी ग्रुपचे मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. शिवाय ICTमध्ये संलग्न प्राध्यापक म्हणून त्यांचं कार्य चालू आहेच. अनेक सरकारी समित्यांवर त्यांना नेहमीच त्यांचं मत विचारण्यासाठी आणि घेण्यासाठी बोलावण्यात येतं. आज डॉक्टर विजय हब्बू आपल्याला उद्योग आणि पर्यावरण या विषयाच्या परिसंवादामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेत, तर मी त्यांना इथे आमंत्रित करतो. डॉक्टर विजय हब्बू. पण त्यापूर्वी त्यांचा सत्कार आपण MM ब्रह्मी यांच्या हस्ते करणार आहोत. इथे आहे कनेक्टिव्हिटी. सर इथे कनेक्टिव्हिटी आहे. हा विषय एरवी मी इंग्लिशमधून देत असतो, आज पहिल्यांदाच मराठीतून देण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडं इंग्राठी होऊ शकतं किंवा मिंग्लिश होऊ शकतं, तर क्षमस्व त्याच्याविषयी. जलवायू उद्योग आणि प्रदूषण म्हटल्यानंतर फक्त जलवायू प्रदूषण अशी आपल्या डोळ्यासमोर कल्पना येऊ शकते. त्याच्यापेक्षा थोडं काहीतरी वेगळं बोलावं म्हणून सध्या इतर जे विषय प्रदूषणासंबंधित जे प्रचलित आहेत त्यांना थोडा हात घालावा असा माझा प्रयत्न राहील. सस्टेनेबिलिटी हा शब्द आपण वारंवार सध्या ऐकत आहोत आणि त्याचं प्रामुख्याने क्लायमेट चेंज ह्याच्याशी आपल्याशी निगडीत आहेत. तर सध्या जे आपण 1.5 डिग्री सेल्सिअस हे जे आपण ऐकत असू सगळीकडे, की आपल्या जे वातावरणाचं तापमान आहे ते इंडस्ट्रियलायझेशन औद्योगिकरण 1850 साली सुरू झालं तेव्हा जे होतं त्याच्यापेक्षा 1.5 डिग्रीजनी वाढू नये, त्याच्यापेक्षा जास्त, नाहीतर धरणी माता ते सहन करू शकणार नाही आणि त्यामुळे बरेच उत्पात होतील अशी भीती असल्यामुळे 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते थांबावं असा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. सगळीकडे त्याची चर्चा चाललेली असते. COP28 गेल्या वर्षी COP27 झालं, यावर्षी COP28 झालं. तिकडे सगळे ह्याच दृष्टीने सगळे प्रयत्न आणि निगोशिएशन्स चाललेले असतात, वाटाघाटी चाललेल्या असतात. तर हे जे 1.5 डिग्री आहे ते कार्बन डायऑक्साईड आणि ते ग्रीनहाऊस गॅसमुळे पृथ्वी तापते याचे संशोधन करणारे हे शास्त्रज्ञ आहेत. आणि ह्याच्या दुसरा एक त्याचा भाग असा की ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा ग्रीनहाऊस गॅसेस ट्रॅप करण्याने टेम्परेचर वाढतं जे टेम्परेचर ते मानवनिर्मित ॲक्टिव्हिटीजनी होतं. ह्याचंसुद्धा जे संशोधन केलं अशा 2 वैज्ञानिकांना 2021चे नोबेल प्राईज मिळाले. त्यांना नमन करून मी पुढे विषयाला सुरुवात करतो. तर हा ग्राफ हे दाखवतो की जर नेहमीप्रमाणे आपण ॲक्टिव्हिटीज चालू ठेवल्या आणि त्याला काहीच नाही केलं तर ह्या 1.5% आपली पृथ्वीचं तापमान अधिक वाढू शकतं आणि त्याने बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात. त्या समस्या काय ह्याच्यावर मी आज बोलत नाही, तो आज विषय नाही आहे. पण इथे फक्त निक्षून सांगण्याचं हे कारण की मानवनिर्मित ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे ह्या 1.5 डिग्रीज टेम्परेचर क्रॉस करण्याची शक्यता फार वाढत चाललेली आहे. आणि म्हणूनच हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs म्हणून जे आपण म्हणतो, 17 गोल्स युनायटेड नेशन्सनी आपल्याला केलेले आहेत, ज्याच्याकडे आपण लक्ष द्यावं असं सगळ्यांचं म्हणणं असतं. त्याच्यामध्ये अर्थातच अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं असं आहे. इनोव्हेशन आहे, त्याच्यामध्ये रिसर्च आहे. पण त्याच्यातला SDG नंबर 12 जो आहे हा सांगतो की मॅन्युफॅक्चरिंग करताना काळजीपूर्वक मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग प्रिव्हेन्शन म्हणजे त्याचं कसं प्रिव्हेंट करायचं वगैरे सगळ्या गोष्टींचं आहे. पण आज परत मला दिलेल्या वेळेपेक्षा संकोचन झाल्यामुळे मी त्याकडे फार आज जास्त बोलत नाही. परंतु सस्टेनेबिलिटी म्हणजे नेमकं काय, की आपली जी संसाधनं आहेत ती कमीत कमी वापरायची का, म्हणजे त्यांचं रिसोर्स युटिलायझेशन कमी करायचं का, की
जे उत्सर्जन आहेत ती कमी करायची, की कचरा कमी करायचा, की मरीन पॉल्युशन म्हणजे जे समुद्रांमध्ये वगैरे जे चाललेलं असतं ते पोल्युशन कमी करायचं, की सुरक्षित उपकरणं किंवा आयटम्स असतील ते निर्माण करणं. हे नेमकं सस्टेनेबिलिटी म्हणजे नेमकं काय, तर याचं उत्तर असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सस्टेनेबिलिटी आहेत. तर ह्या करताना जे उत्सर्जन होतं त्याचं सध्या 3 टप्प्यांमध्ये बघितलं जातं. त्याला स्कोप एमिशन्स जे होतात उत्सर्जनं हवेतली वायू प्रदूषणाची, त्याचे 3 प्रकारे 3 चॅनल्समध्ये त्याचं सध्या चर्चा किंवा त्याचा अभ्यास होतो आहे किंवा त्याच्यावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. त्याला स्कोप 1, स्कोप 2 आणि स्कोप 3 म्हणतात. स्कोप 1 मधली उत्सर्जनं म्हणजे काय, की ज्या कंपनी किंवा त्या उद्योगाच्या स्वतःच्या नियंत्रणात असतात ती त्याला स्कोप 1 प्रदूषणं म्हणतात. म्हणजे स्वतःच्या कंपनीत उद्योगात असणाऱ्या ज्या काही उपकरणं असतात, आतमध्ये जाणारी वाहनं असतात किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज ज्या चालतात ज्या स्वतःच्या त्या कंपनीच्या नियंत्रणात आहेत त्याला स्कोप 1 एमिशन्स म्हणतात. स्कोप 2 एमिशन्स म्हणजे आणि ते थेट त्यांच्याशी संबंधित असतात, त्यांच्याशी असलेल्या त्यांच्या ॲसेट्सशी निगडीत असतात. स्कोप 2 म्हणजे इनडायरेक्ट एमिशन्स म्हणजे असतात, म्हणजे थेट त्यांच्याशी नसतात, परंतु जे कारखाना चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी घेतात, पाणी घेतात किंवा इतर ज्या काही युटिलिटीज असतात त्या बाहेरून आणतात, ते एनर्जी वगैरे घेतात, तर त्या आणत असताना जी उत्सर्जनं होत असतात त्यांना स्कोप 2 म्हणतात. या दोन्ही गोष्टी कंपनीच्या अधिपत्याखाली असतात. स्कोप 3 एमिशन्स म्हणजे माल बनवल्यानंतर जेव्हा आपण तो बाजारात पाठवतो तेव्हा होत असणारे जी प्रदूषणं असतात, त्याला जाणारे जे ट्रक असतात किंवा इतर काही जी काही होलसेल व्यवस्था असते, रिटेलिंग व्यवस्था असते, ती जी उत्सर्जनं असतात त्याला स्कोप 3 एमिशन्स म्हणतात. तर ह्या तिन्ही स्कोप एमिशन्सपैकी स्कोप 1 आणि स्कोप 2 कंट्रोल करणं उद्योगांच्या बऱ्याच हातात असतं, कारण त्यांच्याकडे इंजिनियर्स असतात, सगळे उपकरणं असतात, मापन करून त्याचं व्यवस्थापन करू शकतात ते. परंतु स्कोप 3 एकदा माल गेटच्या बाहेर गेल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या उत्सर्जनावर नियंत्रण कमी असतं. आणि ह्या पण स्कोप 1 असो, स्कोप 2 असो किंवा स्कोप 3 असो, तिन्हीमधून होणारी जी उत्सर्जन असतात त्यांनी तर ग्रीनहाऊस गॅस तर होणारच आहेत ते, आणि ते तापमान वाढवणार आहेत. सध्या नेट झिरो म्हणून आपण शब्द ऐकत असो, नेट झिरो, कार्बन नेट झिरो म्हणजे काय, तर त्याचा थोडक्यात असं गणित असं आहे की आपल्याकडून होणारी जी एमिशन्स असतात, उत्सर्जन असतात, ती भले स्कोप 1, स्कोप 2, स्कोप 3 मधली असो ती, आणि मग आपण त्याची कमी करण्यासाठी जे आपण काही उपाय केलेले असतील, ह्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड जे बाहेर जात असतं किंवा मिथेन जे बाहेर जात असतं त्यांना आपण शोषून घेण्यासाठी जे काही काम केलं असतं, या दोघांची बेरीज करता कार्बनचं जे प्रमाण, कार्बन डायऑक्साईड जे किलोग्राम्स इक्विव्हॅलंट म्हणून त्याचं मापन करतात, ते जर 0 झालं तर नेट झिरो ही अवस्था आली. भारताने ही अवस्था आम्ही 2070 साली आणू असं मोदी साहेबांनी गेल्या वर्षीच्या कॉपमध्ये डिक्लेअर केलं होतं. तर हे करताना आपण प्रोडक्शन म्हणजे उद्योगांनी काय लक्ष दिलं पाहिजे की मी काय प्रोड्यूस करतोय, किती प्रोड्यूस करतोय, त्याच्यानंतर कुठला माल मी प्रोड्यूस करतो आहे आणि त्याचं स्वरूप काय असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कॉपरचं उदाहरण घेतलं तर कॉपरमध्ये मी वायर्स बनवायचे आहेत का पत्रे बनवायचे आहेत, मॅलिएबल असेल किंवा डक्टाईल असेल, तर ते करत असताना दोन्हीकडे ऊर्जा वेगळी असते. तर त्याच्यामुळे ह्याकडे हे सगळे विषय खरं तर फार डिटेल विषय आहेत ते, पण मर्यादित वेळेमुळे मी ते पटपट पुढे जातो आहे. ते केवळ ह्या आपण मॅन्युफॅक्चरिंगकडे लक्ष न ठेवता त्याचं वेस्ट मॅनेजमेंट, त्या वस्तूचा उपयोग झाल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लागणार, त्याचं फेट काय आहे, त्याची गती काय असणार आहे, ह्याच्याकडे सुद्धा त्या प्रोडक्टचं डिझाईन करताना लक्ष असलं पाहिजे. ह्या सगळ्याचं जर लक्ष असेल तर त्याला सस्टेनेबल उद्योग असं म्हणतात. हे उद्योग करत असताना प्रामुख्याने केमिकल वगैरे न करता मटेरियल्स म्हणजे आपल्याकडे जे अनेक वस्तू लागतात हे करत असताना त्याच्याशी संलग्न जे उद्योग आहेत त्याच्याविषयी आपण बोलू. माणसाच्या ज्या 3 गरजा आहेत, रोटी, कपडा, मकान, ह्या पूर्वापार चाललेल्या आहेत. रोटीसाठी जी वेगवेगळी ते खाण्यासाठी किंवा ते बनवण्यासाठी लागणारे जे मटेरियल्स लागतात, जे आयुधं लागतात ती, कपडे तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतोच, पूर्वापार द्रौपदीपासून ते सगळं तेव्हापासून आपल्याला कपड्यांचा उल्लेख येतो आहे. ते घरांचे आणि सगळे वेगवेगळ्या गुहांमधील शिल्प वगैरे असतील त्याच्यासाठी लागणारी जी मटेरियल्स असतात, ही मटेरियल्स पूर्वापार चाललेली आहेत. आणि ह्या 3 बेसिक उपयोगांपेक्षा सुद्धा इतर अनेक कारणासाठी, युद्ध असेल, मनोरंजन असेल, त्याच्यासाठी सुद्धा मटेरियल्स लागतात.
मटेरियल्स लागतातच लागतात, पदार्थ लागतातच लागतात बेसिक जीवनमानासाठी किंवा इतरांसाठी. हे झालं पारंपरिक झाले. अलीकडच्या काळामध्ये नवीन मटेरियल्स येतात ते ह्या पद्धतीचे आहे ज्यांना आपण डोमेस्टिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणतात. ह्या वस्तूसुद्धा लागतात, त्याच्यासाठी सुद्धा मटेरियल्स लागतात. हे मटेरियल्स कुठले असतात? पारंपरिक धातू असतील, मेटल्स असतील, किंवा अलीकडचं सगळ्यात पॉप्युलर किंवा प्रचलित मटेरियल म्हणजे प्लास्टिक्स. तर ह्या प्लास्टिक संबंधी आपण थोडंफार बनवू आणि ते बनवत असताना त्याच्यासाठी त्या उद्योगामध्ये असणारे जे विषय आहेत त्याचा आपण थोडा उहापोह घेऊ. प्लास्टिक्स हे पॉलिमर म्हणजे बहुलक ह्या अशा रासायनिक फॅमिली परिवारामधले हे जे केमिकल्स आहेत, हे बनवताना किंवा हे काय आहेत ह्याचा उल्लेख 1920 साली पहिल्यांदा झाला. आणि मग त्याच्यानंतर हर्मन स्टाउडिंजर नावाच्या शास्त्रज्ञांनी त्याचं विश्लेषण करून हे कसं बनतात, कारण कॉटन, सूत हे सुद्धा एक पॉलिमर आहे. तोपर्यंत ते पॉलिमर आहे लोकांना कल्पना नव्हती. त्यानं एक मोठा कुठला तरी मॅक्रोमॉलिक्युल असं त्याला संबोधायचं आहे, पण तो एक पॉलिमर आहे, बहुलक आहे आणि तो त्याच मोनोमर्सनी जोडून गेलेला एक मोठा रेणू आहे. ह्याचं जे हे आहे ते प्रोफेसर हर्मन स्टाउडिंजरनी सांगितलं. एकदा ह्याची संकल्पना पूर्ण लक्षात आल्यानंतर मग त्या विषयामध्ये प्रचंड प्रमाणात संशोधन सुरू झालं आणि आजतागायत एका विषयात 7 नोबेल प्राइजेस ह्या विषयाला मिळालेले आहेत. असं कुठला एक पदार्थ ज्याला 7 नोबेल प्राइजेस मिळाले आहेत असा पदार्थ नाही. असे हे पॉलिमर्स आहेत. आणि हे पॉलिमर्सचं सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला आपल्या जीवनात दिसतात ते म्हणजे आपले प्लास्टिक्स ह्याने आपण जे संबोधतो. पण हे प्लास्टिक्स बनतात कसे? तर ह्या क्रूड ऑइलच्या रिफायनरीपासून हे सगळे बनतात आणि त्याचा हा छोटासा चार्ट आहे. मी त्यात काय डिटेलमध्ये जात नाही. परंतु हे क्रूड ऑइल बनवून रिफायनिंग करत असताना ह्याच्यापासून रिफायनिंग कशासाठी करतो? क्रूड ऑइल घेऊन रिफायनिंग कशासाठी करतो? कारण आपल्याला इंधनाची गरज असते. मग आपल्याला रोजच्या दैनंदिन वाहतुकीसाठी असेल किंवा हवाई वाहतुकीसाठी असेल किंवा आपल्याला फ्युएल्स बर्न करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला इंधन लागतं. पेट्रोल, डिझेल किंवा एव्हिएशन टर्बाईन फ्युएल ही जी इंधन असतात ती लागतातच. ही सध्याची मूलभूत गरज आहे. ती बनवत असताना पेट्रोलियम रिफायनिंग करावं लागतं. त्या रिफायनिंग करताना जो बाय प्रोडक्ट असतो तो बाय प्रोडक्ट त्याच्यापासून बनतो प्लास्टिक्स. कुठल्याही जीवनाची किंवा समाजाची प्रगती होत असताना ज्या धातूंचा आलेख मोजला जातो त्याच्यामध्ये स्टील, कॉपर, स्टील, सिमेंट, ह्या कोल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी, कोळसा, ह्या सगळ्या गोष्टींचं किती प्रमाणात उत्पन्न होतं आणि वापर होतो आहे ह्याचा आलेख एक निर्देशांक असतो की त्या समाजाची किती प्रगती होते, औद्योगिक प्रगती किंवा एकूण ॲफ्लुएन्स ज्याला म्हणतात ते. पण या सगळ्या तक्त्यांमध्ये तुम्हाला दिसेल सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढतो आहे किंवा अधिक वेगाने वाढतो आहे तो पदार्थ म्हणजे प्लास्टिक्स. तर हे प्लास्टिक्स का एवढं आपल्या जीवनामध्ये आले तर त्याचे काही मूलभूत फायदे आहेत. ते म्हणजे एक हलकं आहे. ते लोकांना वाटतं हलकं म्हणजे एक सोयीचं आहे, पण नुसतं सोयीचं नाही, पर्यावरणाच्या दृष्टीने हलकेपणा असणं फार महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तो वस्तू हलकी असते तेव्हा त्याची इंधन रिक्वायरमेंट जी असते इथून तिथे नेण्यासाठी ती कमी होते. कल्पना करा विमान किंवा आपल्या कारमध्ये सध्या 30% जे घटक असतात ते प्लास्टिकचे आहेत. ते जर धातूचे असते तर तेवढ्या प्रमाणात ते वजन वाढतं. म्हणजे त्याला जो डेडलोड म्हणतात तो वाढतो. म्हणजे तेवढं इंधन जे असतं ते प्रवासी नेण्याऐवजी त्या वाहन नेण्यासाठी लागतं. म्हणजे इंधनाची जी खपत असते ती नाहक वाढते. ती ही सगळी बचत होत असते या हलक्यापणामुळे. त्याच्यानंतर ते ड्युरेबल आहेत, टिकाऊ आहेत, फुटत नाहीत, ते शोषत नाहीत, हे असं अनेक, ते गंजत नाहीत. त्या अनेक पद्धती व्हर्सटाईल आहेत. म्हणजे खूप आयामी आहेत ते. म्हणजे छोट्याशा स्विचपासून मोठ्या टाक्यापर्यंत त्याच वस्तूपासून बनवू शकतात. या प्रकारची जी व्हर्सटिलिटी ती इतर कुठल्या पदार्थांना नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते बऱ्यापैकी स्वस्त आहेत, सगळ्यांना परवडू शकतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सुरक्षित आहेत. ते म्हणून ते मेडिकल वैद्यकीय क्षेत्रात वापरले जातात. आपल्या इम्प्लांट्स, शरीरामध्ये आपण ते इम्प्लांट्स घालतो. स्टेंट्स असतात ते त्याच्यामध्ये सध्या हे पॉलिमर कोटिंग असतात. हिप जॉईंट्स असतात ते प्लास्टिकचे आहेत. ड्रिप ट्यूब्स असतात त्या प्लास्टिकच्या आहेत. म्हणजे मेडिकल वापरासाठी सुद्धा प्लास्टिक्सचा वापर असतो आणि फूड पॅकेजिंगसाठी सुद्धा असतं. मग त्याच्यावर कित्येकदा असे वाटतं की बाटली तुम्ही गाडीत ठेवू नका, त्यांनी कॅन्सर होतो, त्याच्यातून अमुक धातू होतात, हेवी मेटल्स येतात. जणू काय अख्खं पिरियडिक टेबल त्या प्लास्टिकमधून येतं अशी आवई उठवली जाते व्हॉट्सॲपमधून. तर ह्याच्यात काही तथ्याने पण हे म्हणून तर जगामध्ये हे सगळे वापरात आलेले आहेत.
परंतु भारतामध्ये आपण ह्याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं, CFTRI, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणून 3 मोठे अभ्यास केले आपण की खरोखर या पाण्याच्या बाटलीमध्ये काही घातक हेवी मेटल्स, थॅलेट्स किंवा बिस्फेनॉल ए वगैरे अशा प्रकारचे काही घातक द्रव्य आहेत का, मुळातच त्याच्यात आहेत का? उत्तर आलं नाही. ठीक आहे, त्याच्यातून लिचिंग होतं का, म्हणजे त्याच्यातून बाहेर येतं का? कारण तिथून विषयाला सुरुवात झाली होती व्हॉट्सॲपला की ह्या बाटल्यामध्ये ठेवू नका पाणी, आणि ते कारमध्ये ठेवलं तर त्याच्यातून भयंकर काहीतरी कॅन्सर होणारे सगळे पदार्थ येतात. मग कोणतरी व्हॉट्सॲपमध्ये एक तो डॉक्टरसारखा ॲप्रन घातलेला माणूस येतो आणि किंवा बाई येते आणि प्रचंड 35 सेकंदाचं व्याख्यान देते आणि सांगते की हे वाचत वापरू नका. त्याला लिचिंगमुळे असं म्हटलं जातं. ते लिचिंग होतं का? त्या आंतरराष्ट्रीय निकषांवर तपासलं तसं काही निघत नाही आहे. चला निघत नाही तर दुसरा एक अवयव फक्त एंडोक्राईन डिस्ट्रप्शन, म्हणजे आपले जे हॉर्मोन्स असतात त्याच्यामध्ये बदल होतं, असंतुलन होतं आणि त्याच्याने कॅन्सर वगैरे सारखे भीषण रोग होतात. म्हणजे जो काही जगामधले टाटा कॅन्सरमध्ये जवळ कधी कधी वाटतं की एक स्पेशल वॉर्ड असायला पाहिजे प्लास्टिक रिलेटेड कॅन्सर म्हणून, अशा पद्धतीचे सगळे आरोप होत होते. तर त्याच्यावर एंडोक्राईन डिस्ट्रप्शन खरोखर होतं का म्हणून त्याच्यावरही थेट आपण अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली लाईव्ह रॅट्सवर केला आणि त्याच्यातून सुद्धा जेव्हा कम्पेअर टू ग्लासमध्ये स्टोअर केल्यानंतर प्लास्टिकमध्ये काही फरक दिसला नाही. तर ह्या सगळ्या आव्हानांपासून आपण ॲटलिस्ट ह्या शास्त्रीय समूहाने त्याच्यावर विश्वास ठेवू नये. मग त्याला समजा आपल्याला नको आहे प्लास्टिक, तर त्याला पर्याय काय? कागद. पण कागद कसं आहे, कागद हा झाडांपासून बनतो, झाडावर बनत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कागद बनवण्यासाठी झाडं कापायला लागणार. एके ठिकाणी म्हणतात वनांचं रक्षण करा, वन वाढवा, आणि एके ठिकाणी म्हणतो आपण की कागदांचा वापर करा. काच बाटली बनवण्यासाठी समजा लागते. काचेचं तर आपल्याला माहिती आहे किमान 1400 डिग्री सेल्सिअस बनवायला लागते. तर त्याचा उत्सर्जनाचा जो निर्देशांक आहे तो त्याहीपेक्षा जास्त आहे. धातू असतील त्यांच्या मेल्टिंग पॉईंट्सवरूनच कळेल की त्यांना इन ॲडिशन टू मायनिंग करताना, उत्खनन करताना त्यांच्या स्मेल्टिंग वगैरे प्रोसेसला प्रचंड ऊर्जा लागते. त्यामुळे इको फूटप्रिंट्सचं जर आपण मापन केलं तर प्लास्टिकसारखं कुठलंही सगळ्यात फ्रेंडली म्हणतात ते कुठे दुसरं पदार्थ नाही आहे. आणि याचा शास्त्रीय अभ्याससुद्धा झाला. मी ह्याच्यातून पटकन अशासाठी जातो कारण मला वेळ सांगण्यापेक्षा ती कमी करण्यात आली आहे म्हणून. पण हे झाले सगळे बाकीचे त्याचे पॅरामीटर्स. आपल्या जीवनामध्ये आपण प्लास्टिक्सची उपयोगिता नुकतीच बघितली आहे. या भीषण पॅन्डेमिकमधून आपण बाहेर आलो, आपण वाचलो, जगलो आहोत, तगलो आहोत या प्लास्टिक्समुळेच तगलो आहोत. कारण ह्या सगळ्या विविध वस्तू आपल्याला मदत करायला आल्या होत्या. ह्या नसत्या तर आपण आपल्या इथे तग राहणं जरा कठीणच होतं. ते कारण कल्पना करा पॅन्डेमिक चाललेलं आहे आणि आपल्याकडे मास्क नाही आहे किंवा इतर ही सगळी जी पदार्थ हे आयुधं आहेत ती जर नसती तर आपली काय गत झाली असती? आपण जगू शकलो असतो का? याचा विचार करावा. नुसतं रोग निवारणासाठी नाही तर इव्हन मदत पोचवण्यासाठी जे सामान वापरण्यात आलं, हे सगळे जे मायग्रंट वर्कर्स इथून तिथे जात होते त्यांना सामान कसं पोचवण्यात आलं? तर ह्याच पदार्थ प्लास्टिक्समधून देण्यात आलं होतं. आणि त्याचा असं नाविन्यपूर्ण प्लास्टिकचा उपयोग करून आपण ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये वगैरे आपण तग धरू शकलो. कल्पना करा, ह्या डॉक्टर त्या पेशंटला तपासू शकते प्लास्टिक शीटमुळे. दुसरे कुठले पदार्थ याचं डॉक्टर करू शकलं असतं का? तर ही जी युनिकनेस आहे प्लास्टिकची, तीच युनिकनेस आहे, ती दुसरी कुठे काय. आता सध्या ढगफुटी झाली किंवा इतर ठिकाणी असे जेव्हा हे प्रकार घडतात, अतिवृष्टी किंवा अशा पद्धतीने, तिथे झाल्यानंतर मदत करणारे पदार्थ कुठले असतात किंवा कुठली वस्तू मदतीला धावून येते? प्लास्टिकच्याच वस्तूमध्ये. कल्पना करा पाणी ड्रॉप करायचं असेल, एअर ड्रॉपिंग, तर ते काय काचेच्या बाटल्यातून करणार का आपण? ते ह्या बाटल्यातूनच करायला लागणार ना. किंवा सगळ्यामध्ये आपल्या पोलिओ निवारण झालं आपल्या भारताचं, ही जी आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. दो बूंद जिंदगी के नावाचे जे अभियान झालं मोठ्या पद्धतीने. अर्थात पोलिओचं वॅक्सिननी त्याचं काम केलं, परंतु ते वॅक्सिन डिलिव्हर करण्यासाठी प्लास्टिकचे व्हायल्सच वापरले ना. तर अशा पद्धतीने हा उपयुक्त पदार्थ आहे. परंतु मग त्याच्या प्रदूषणाविषयी काय, कचऱ्याविषयी काय, तर ह्याच्याकडे आपण जरा वस्तुनिष्ठ पद्धतीने बघू. 50-60 वर्षापूर्वी आणि तेव्हा जे प्लास्टिक्स होतं आणि आत्ताच्या प्रमाणात किमान 25 ते 30 पट त्याची प्रोडक्शनची वाढ झालेली आहे. सध्या अबाउट 400 मिलियन मेट्रिक टन्स प्लास्टिकचं प्रोडक्शन होतं. ही वस्तुस्थिती आहे. त्याचा परिणाम असा होतो की एवढे सगळे जे आपले जे गुण मी आता गायले प्लास्टिकविषयी, ते असूनसुद्धा त्यातलेच 3 गुण जे आहेत ते त्याला मारक ठरायला लागलेले आहेत. एक म्हणजे त्याचा हलकेपणा, त्याच्यामुळे टाकल्यानंतर ते तरंगतात, दिसतात, ते दृश्य स्वरूपात असतात. ड्युरेबल आहेत, त्यामुळे ते विघटन होत नाही त्याचं, त्यामुळे तसेच राहतात ते.
आणि तिसरं म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह, स्वस्त आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याची किंमत राहत नाही आणि आपण खरोखर फेकतो त्याचे. हे जे 3 गुण पहिल्यांदा मी सांगितले, तेच गुण आता त्याचे दुर्गुण म्हणून जेव्हा त्याचे लिटर जेव्हा आपण कचरा बघतो तेव्हा पहिली चर्चा होते त्याचीच होते. ह्या वाशीमध्ये हे सगळे जे शोरलाईन्समध्ये तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिथे खारफुटी होती, ती सगळी बंद झालेली आहे. कारण रात्री गुपचूप येऊन ते कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशनचं डेब्री तिथे टाकण्यात येतं. त्याच्याविषयी जास्त आरडा होत नाही, कारण तो कचरा खाली दिसत नाही, तो दृश्य नसतो. परंतु हे जे दृश्य असतं त्याची चर्चा होते. वास्तविक हानिकारक कुठलं जास्त आहे ज्याचा त्यांनी विचार करावा. परंतु कचऱ्याने होणारे हे सगळे जे हे प्रॉब्लेम्स आहेत ते अमान्य करून चालणारच नाहीत, ते आहेतच प्रॉब्लेम. परंतु त्याचबरोबर त्याचा उपाय म्हणून प्लास्टिक्स बॅन करा किंवा अशा पद्धतीचं जे म्हणणं असेल तर त्याच्याने काय विडंबना होते ही बघा. नॅशनल जिओग्राफिकचा एक अंक झाला ज्याच्यामध्ये प्लास्टिकचे ही चित्र दाखवलं असं कॅरी बॅग, आणि त्याच्या टिप ऑफ द आयसबर्ग हिमशिखराचा टोक म्हणून असं सांगण्यात आलं की हा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे की दिसतो थोडा पण त्याहीपेक्षा जास्त आहे. ह्या अशा चित्रामुळे खरं तर जगभरामध्ये चर्चा सुरू झाली प्लास्टिक विषयीची. आणि हा अंक आला प्लास्टिकच्या ह्याच्यातून बॅगेतून. प्लास्टिक्स बॅन करा सांगणारे जे फलक असतात, बॅनर असतात, ते प्लास्टिकवरच बांधलेले असतात. ही जी विचित्र स्थिती झालेली आहे ह्याचं कारण प्लास्टिकचे जे मूळ अंगीभूत जे गुण आहेत ते आहेत. पूर्वी आपण बॅगेशिवाय राहत नव्हतो का? मुंबईमध्ये आपण सगळे राहतो. जून जुलै ऑगस्टमध्ये आपण बाहेर पडा, मुलांच्या शाळांचे वगैरे सर्टिफिकेट, शाळेची पास झालेल्याची वेळ असते, ॲडमिशनची धावपळ सुरू असते, चांगली सर्टिफिकेट्स असतात. नको प्लास्टिकची बॅग नको म्हणून कागदाच्या बॅगमधून घेऊन जाऊया. माझं आव्हान आहे तुम्हाला, घेऊन दाखवा. जुलैमध्ये प्लास्टिकची बॅग न घेता त्याच्यामध्ये कागदी बॅग किंवा कापडी बॅगमधून घेऊन तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन दाखवण्याचं. तर हे याला फंक्शनल एफिशियन्सीज म्हणतात. ती प्लास्टिकची अतिशय युनिक आहे. पण त्याचबरोबर त्याचं जे लँडस्केप प्रत्यक्ष दिसणारा जो कचरा आहे तो अमान्यचा असून चालणार नाही, आणि म्हणून त्याच्यासाठी रिसायकलिंगचे जोरदार प्रयत्न चाललेले आहेत. पण हे करत असताना थोडं एक जगभरामधले काय चाललं आहे ते बघा, आणि हा आंतरराष्ट्रीय खेळ कसा चाललेला असतो पाहूया आपण. जगभरामध्ये जे प्लास्टिकचं जे प्रोडक्शन आहे, अमेरिकेमध्ये दरवर्षी सध्याचं जे प्लास्टिक जी उपयोग चाललेला आहे तो 120 किलो माणशी दर वर्षाला त्याचा वापर होतो. भारतामध्ये सध्या आणि जागतिक त्याचं जे ॲव्हरेज आहे ते 50 किलोच्या आसपास आहे. भारताचं ॲव्हरेज प्रोडक्शन जे आहे ते फक्त 12 किलो आहे. माणशी 12 किलो दरवर्षी प्रतिवर्षी, एवढं कमी आहे. पण हे सगळे जे ग्लोबल नॉर्थ म्हणतात ते सगळे म्हणतात की नाही भारताने बंद करायला पाहिजे तुम्ही. म्हणजे हा जो सगळा म्हणून त्याच्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटी चाललेल्या आहेत. तिथे भारताने फार चांगली कणखर भूमिका घेतलेली आहे आणि त्याला आपण बऱ्यापैकी विरोध करतोय. हा ग्राफ काय सांगतो की डावीकडे बघा भारत इकडे आहे, याच्यावर दिसतंय की नाही माहीत नाही, पण हा जो ठिपका आहे हा भारताचा ठिपका आहे. ह्याच्यामध्ये भारताचं पर कॅपिटा कन्झम्पशन 10-12 किलो आहे आणि अमेरिकेचं किंवा युरोपचं बघा इतकं जास्त आहे. परंतु भारताचा रिसायकलिंग रेट सगळ्या देशांपेक्षा सगळ्यात जास्त आहे. म्हणजे जे रिसायकलिंग करण्याची आपली जी पद्धत आहे, कारण भारतामध्ये आपल्याकडे जे युनिक सिस्टम आहे, एक कचरा गोळा करणारी जी माणसं असतात ती, आणि म्हणून भारतामध्ये या PET बॉटल्सचा रिसायकलिंग रेट 85 ते 90% आहे. आणि ते रिसायकलिंग कसं होतं तर ह्या बाटल्या गोळा करून त्याचं असं ही सगळी प्रक्रिया होते. त्या गोळा करून त्याचे धागे बनतात आणि धाग्यांपासून हे विविध प्रकारचे वस्तू बनतात आणि ज्याचं असं मध्यंतरी मोदी साहेबांनी सुद्धा असं ते मोदी जॅकेट घालून त्याचं लोकसभेत वगैरे गेले होते आणि तसं सतत घालत असतात हे सांगण्यासाठी की टाकू नका, टाकला जर कचरा व्यवस्थित प्लास्टिकचा एके ठिकाणी गोळा केला तर त्याचं छान रिसायकलिंग होऊ शकतं. छान रिसायकलिंग अशासाठी म्हणतो की माझ्यासारखा माणूससुद्धा मी सध्या हे घातलेलं जो जॅकेट आहे हे सुद्धा रिसायकल्ड PET पासून बनवलेलं आहे. माझ्यासारखा माणूससुद्धा ह्याच्यातून चांगला दिसतो. म्हणजे असं एवढं त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि हे सगळं PET साठी नाही, इतर सगळ्या प्लास्टिक्समध्ये याचं रिसायकलिंग होऊ शकतं. आणि जे छोटे जे प्लास्टिक्स असतात त्याच्यापासून रस्त्यामध्ये घातलं 8% सध्या नितीन गडकरी साहेबांनी त्याने मॅन्डेटिंग केलेलं आहे की ते घातल्यानंतर रस्तेसुद्धा अधिक चांगले होतात, पॉटहोल्स कमी होतात. रिलायन्सचा सुद्धा थोडा उल्लेख करणं आवश्यक आहे की ह्या कामामध्ये रिलायन्सने सुद्धा एक नवीन प्रोडक्ट घातलेलं आहे, रेंज केलेलं, त्याला रिरूट नाव दिलेलं आहे. ज्याच्यात हे जे मल्टीलेअर प्लास्टिक्स असतात, चॉकलेटचे जे रॅपर्स असतात ते फक्त प्लास्टिक्स नसतात, त्याच्या आतमध्ये एक ॲल्युमिनियमचा लेअर असतो. म्हणून ती चांदी आपण ज्याला म्हणतो ते ॲल्युमिनियमचा लेअर असतो.
ते सुद्धा रस्त्यामध्ये वापरता येण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यावर त्याचं एक प्रॉडक्ट बनवलेलं आहे. पण ही जी वेस्ट मॅनेजमेंट किंवा ही जी समस्या आहे किंवा पॉल्युशन करणारी ती फक्त प्लास्टिक्सपुरती नाही आहे. इतर अनेक गोष्टींची सुद्धा साठी आहे, ज्याच्यासाठी आपण सध्या वापरत असणार ज्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत सध्या अलीकडे वापरतो घरामध्ये, हॉस्पिटलमध्ये, सरकारी ह्याच्यात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, PC, कम्प्युटर, TV, रेडिओ, सेलफोन, वॉशिंग मशीन, ह्या सगळ्या गोष्टी ह्यासुद्धा एवढ्या प्रचंड प्रमाणात येत चाललेल्या आहेत, ज्याला सॉफ्ट गुड्स म्हणतात किंवा व्हाईट गुड्स म्हणतात. त्याचं प्रमाणसुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. इथे वाचता येतं किंवा नाही माहिती नाही, पण ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ह्यांचं जे इलेक्ट्रॉनिक्स ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये जे धातू असतात किंवा त्यांचं जे कॉम्पोजिशन असतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही टॉक्सिक केमिकल्स ज्याला हेवी मेटल्स असतात ते फार प्रमाणात असतात. आणि त्याच्यामुळे वस्तू वापरून झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरल्यानंतर वेस्ट किंवा वेस्ट म्हणजे हा जो इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा जो प्रकार आहे हा प्लास्टिक वेस्ट इतकाच अधिक चर्चेला सुरू झालेला आहे. याचं कारण असं की या इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये अनेक प्रकारचे धातू असतात. काही चांगले असतात म्हणजे नोबल मेटल्स ज्याला म्हणतात, काही रिसायक्लेबल मटेरियल्स असतात जसं कॉपर असतं, ॲल्युमिनियम असतं, पण त्याच्यामध्ये काही टॉक्सिक केमिकल्स पण असतात केमिकल्स. आणि ते केमिकल्स जर आपण इतस्ततः पडले तर त्याच्यामध्ये मानवाला सॉईलमध्ये मृगधारण आणि किंवा पाण्यामध्ये सुद्धा गेल्यानंतर त्याच्यानंतर वाईट परिणाम होऊ शकतात. तर ते किती भारतामध्ये किती होतं त्याचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा दाखवणारा हा तक्ता आहे. CPCB सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनी प्रकाशित केलेले आकडे आहेत. तर त्याच्यामध्ये भारतामध्ये सध्या वेस्ट जनरेट होतं 16 लाख टन दरवर्षामध्ये आणि त्याच्यामधलं गोळा करून त्याचं जे रिसायकलिंग होतं ते केवळ 5 लाख म्हणजे साधारण 33% रिसायकलिंग होतं. म्हणजे उरलेले 67% रिसायकल होत नाही. मग ते कुठे जातात? ते कबाडीवालामार्फत कुठेतरी लँडफिल्समध्ये किंवा कुठेतरी टाकले जातात. पण हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे, ते योग्य नाही, कारण त्याच्यातून ह्या आर्सेनिक किंवा ॲल्युमिनियम, कॅडमियम, क्रोमियम 6 अशासारखे मेटल्स त्याच्यातून बाहेर येऊ शकतात. तर ह्या सगळा हा तक्ता एवढं दाखवतो की महाराष्ट्रासारखा प्रगत राज्य असूनसुद्धा त्याच्यामध्ये कलेक्शन माणशी फक्त 147 म्हणजे 150 ग्रॅम पुरतं होतं पर माणशी पर वर्षाला. वेरेज हरियाणामध्ये 8 किलो त्याचं इलेक्ट्रॉनिक वेस्टचं कलेक्शन होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कलेक्शन बरोबर नाही आहे किंवा नाही किंवा तिथे उद्योगालासुद्धा स्कोप आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्ट करून रिसायकलिंग करण्याचा. बिहारची तर वाईट स्थिती आहे, तिथे या आकड्यांप्रमाणे 0 किलो कलेक्ट होतं. पण ह्या वर्षी 16 लाख टन भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेट झालं. गेल्या वर्षी ते साधारण 13 लाख टन होतं. पण असं भाकीत आहे की 2 वर्षामध्ये ते 20 लाख टनापर्यंत होऊ शकणार आहे. म्हणजे हा आकडा इलेक्ट्रॉनिक वेस्टचा वाढतच चाललेला आहे. तर तो हे करताना आपण रिसायकलिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर करणं आवश्यक आहे. पण ह्याचबरोबर काही सक्सेस ऑफ म्हणजे ज्याच्यातून यशस्वीपणे आपण जे रिकवर करणारे एलिमेंट्ससुद्धा आहेत त्याचेसुद्धा आपण काही चांगले उदाहरणं आहेत आपल्याकडे. बरेच तरुण आता सध्या माझ्या माहितीत तरी किमान 5 जण आहेत जे UDCTमधून पास म्हणजे ICTमधून पास झालेले, जे ह्या त्या उद्योगामध्ये पडलेले. स्टार्टअप्स ह्या विषयामध्ये बरेच यायला लागलेले आहेत, ज्याच्यातून ते बऱ्याच जे मेटल्स आहेत ते रिकवर करतात. आणि ते रिकवर करण्याची पद्धत अशी आहे की अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या असतात मग ते फ्रीज असतील काही असतील त्या पहिल्यांदा सेपरेट करतात. मग त्यांना श्रेडिंग म्हणजे त्याचं त्यांना बारीक बारीक तुकडे करून मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीने फेरस मेटल्स किंवा नॉन फेरस मेटल्सचं सेपरेशन करून किंवा प्लास्टिकचं सेपरेशन करून मग त्यांना धातूंच्या रिकव्हरीसाठी त्यांच्या स्पेशलिस्ट स्मेल्टिंग प्रोसेसमध्ये घालण्यात येतं. पण हे जरा खर्चिक आहे सध्या, पण ह्याचा जसा स्केल वाढेल तसं ते वाढू शकतं. हे झालं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. परंतु आपण सध्याकडे चर्चा चाललेली आहे रिन्युएबल एनर्जीसाठी आणि त्याच्यासाठी म्हणून सोलर पॅनलचा सगळीकडे वापर करतो. आपल्याला कधी लक्षात येत नाही की ह्या प्रत्येक सोलर पॅनलचं साधारण आयुष्य असतं 18 ते 20 वर्ष. नंतर त्याचं काय करणार? त्याचप्रमाणे सध्या जे दुसरं जे विंड एनर्जीसाठी चाललेलं आहे ह्याच्याकडे डिटेल जात नाही. ह्याच्यासाठी प्रचंड मोठ्या ब्लेड्स असतात, त्या विंड टर्बाईन ब्लेड्स 150-200 मीटरच्या ब्लेड्स असतात. 3 ब्लेड्स एका टर्बाईनवर असतात. अशा शेकडो विंड टर्बाईन्सचं त्याची शेती असते. ह्या विंड टर्बाईन ब्लेड्सचे सध्या पॉलिमर कॉम्पोजिट्सचे बनलेले आहेत, त्या हलक्या असाव्यात म्हणून आणि टिकाऊ असणार. परंतु त्यांचंसुद्धा आयुष्य 15 ते 20 वर्ष असतं. नंतर काय करणार त्याचं? ह्या प्रचंड प्रमाणातल्या ब्लेड्स असतात, तर त्यांचंसुद्धा कचरा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. अमेरिका ह्याच्यापासून त्रास सुरू झालेला आहे. तिथे त्यांचे हेक्टर आणि हेक्टर त्यांचं जे लँड आहे या गोष्टीसाठी अडकून पडलेलं आहे. तेव्हा कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्या संपूर्ण लाईफ सायकलचा विचार करायला पाहिजे. मी या गोष्टीतून पटकन पुढे जातो.
पण ह्या भारतामध्ये वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी ह्या 6 गोष्टींसाठी भारत सरकारने वेस्ट मॅनेजमेंट रूल्स ऑलरेडी केलेले आहेत. एक प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटचं रूल, एक ई वेस्ट मॅनेजमेंट रूल आहे, एक बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आहेत जे पॅन्डेमिकच्या काळामध्ये बरीच चर्चा झाली त्याची. हॅझर्डस अँड अदर वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आहेत. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, घनकचरा व्यवस्थापन, त्याचं बहुधा उद्या त्याच्यावर मला सत्र असणार आहे. कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट मॅनेजमेंट रूल्स, असे 6 मेजर वेस्ट मॅनेजमेंट रूल्स केलेले आहेत. उद्योगांनी आणखीन काय करायला हवं की याच्यातून ग्रीन केमिस्ट्रीची जी 12 तत्त्व आहेत ती अवलंबली तर ह्या सगळ्या गोष्टींचा सस्टेनेबिलिटीसाठी मदत होऊ शकेल. हे सगळे विषय एक ऑन देअर ओन ते एक मोठे विषय आहेत. मी फक्त त्याचा उल्लेख करून पुढे जातो. रिन्युएबल एनर्जी करण्यासाठी उद्योग आता बरीच प्रगती करत आहे आणि त्याचे खर्च, त्याचे जे दर आहेत ते वर्षानुगणिक ते कमी होत चाललेलं आहे. उद्योग, रिलायन्ससारखे जे जबाबदार उद्योग आहेत ते ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवून इलेक्ट्रॉनिक वेस्ट गोळा करण्यासाठी अशा मोठ्या कॅम्पेन्स आमच्या मोठ्या ह्याच्यामध्ये चाललेल्या असतात. याचं हे जे उदाहरण आहे. आणि रिलायन्सचं आणखीन एक तत्त्व आहे की व्हॉट इज गुड फॉर इंडिया इज गुड फॉर रिलायन्स. या तत्त्वाने रिलायन्सनी 2035पर्यंत नेट झिरो होण्याचा प्रण घेतलेला आहे. विषयाचं समापन करताना एवढंच सांगतो, कुठलंही मटेरियल असेल आणि त्याच्याभोवती उभारलेला उद्योग असेल, तो उद्योग त्याचं जशी जबाबदारी सांभाळली तसं त्या उद्योगांपासून बनणाऱ्या उत्पादनांचा जो उपभोग घेणारे आपण नागरिक असतो त्यांनीसुद्धा जबाबदार भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर मास्कसारखी जी गोष्ट आपल्याला वाचवणारी असेल ती काम झाल्यानंतर फेकून देणं म्हणजे आज जे सॉल्युशन आहे दॅट बिकम्स अ पॉल्युशन टुमॉरो. तर ही जबाबदारी उद्योग नाही करू शकणार, हे नागरिकांनी करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींचं लक्ष ठेवून शेवटची ही स्लाईड दाखवतो. पॉलिमर्स किंवा प्लास्टिक्स ज्यापासून बनतात ते पॉलिमर एवढे आहेत की आपण सगळे इथे आहोत या पॉलिमरमुळे आहोत. ही ॲम्निओटिक सॅकमध्ये आपण सगळेजण जन्मलो आहोत. हे ॲम्निओटिक सॅक एक नॅचरल पॉलिमर आहे. किती सुंदर आहे बघा, निसर्गाने पॉलिमर बनवला. संपूर्ण 9 महिन्यात आपल्याला पूर्ण सुरक्षित ठेवलं. कुठल्याही अर्भकाला तिथे आपल्याला कधी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं ऐकायला येणार नाही. बाकी सगळे इन्फेक्शन्स होतात. एवढं सुंदर हे वेस्टर्न आहे ते. आणि त्याचं काम झाल्यानंतर ते निसर्गात निमूटपणे निघून जातं. असं वेस्टर्न किंवा असं मटेरियल येस तोपर्यंत सध्या आहेत ते मटेरियल्स आपण जबाबदारीने वागायला शिकूया. धन्यवाद.